तुमचा प्रत्येक हट्ट ज्या बापाने पूर्ण केला त्या बापाला अक्कल नाही का हो तुमचं लग्न करून देण्याची? एक सांगू का, तुमच्या बापानं जीवनामध्ये काही जरी नसेल कमवलं ना, पण जे कमवलं ते लाख मोलाचं आहे, त्याला इज्जत असं म्हणतात बरं का, चारित्र्य असं म्हणतात. ते तुमच्या बापाने कमवलं. पण तुमच्या वाईट वागण्यानं जर तुमच्या बापाची मान जर 4 लोकांमध्ये जर खाली जर जात असेल तर तुम्हाला मुलगी म्हणून घेण्याचा काय अधिकार आहे सांगा ना मला. करा ना थोडा विचार. आणि जी मुलगी आई वडिलांच्या परस्पर विरोधामध्ये जाऊन लग्न करते ना दादा, ती मुलगी जीवनामध्ये कधीच सुखी राहू शकत नाही, हे लक्षात ठेवा. हे शिव महापुराण आम्हाला सांगते. हा संदेश या व्यासपीठावरून बोलतो, यातला एकही शब्द खोटा ठरू शकत नाही. अरे थोडा विचार करा, जो मुलगा तुमच्या सौंदर्यावर भाळून तुमच्याशी लग्न करण्याकरता तयार झाला, किंवा तुम्ही त्याच्या सौंदर्यावर भाळून तुम्ही त्याच्याशी लग्न करण्याकरता तयार झाले, न जाणे उद्या चालून तुमच्यापेक्षा एखादी सुंदर मुलगी जर त्याला दिसली ना, तर तो तुम्हाला सुद्धा सोडून तिच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. कधी कळणार आहे आम्हाला ह्या गोष्टी? जपा, स्वतःचं चारित्र्य सांभाळा बरं का. आणि जर तुम्ही स्वतःचं चारित्र्य जर सांभाळलं ना, आई वडिलांना जर तुम्ही जीवनामध्ये कधी दुःख